श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचे आपल्या निष्ठा या भक्तिमय चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस व येणारा प्रत्येक दिवस स्वामींच्या कृपेने आनंदी व सुखदायी जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. तर स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे येत्या 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे व त्या अगोदर आपल्याला स्वामी महाराजांची ही 21 दिवसाची प्रभावी सेवा करायची आहे, ज्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बघा, 2024 मध्ये ज्यांनी दत्त जयंतीच्या अगोदर ही सेवा 21 दिवस केली आहे त्यांना खरंच या सेवेचा खूप लाभ झाला आहे. त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने 21 दिवसाची सेवा नक्की करा. याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही 21 दिवसाची सेवा आहे, त्यामुळे आपल्याला येत्या 13 नोव्हेंबरपासून या सेवेला सुरुवात करायची आहे, जेणेकरून 4 डिसेंबरपर्यंत आपले 21 दिवस पूर्ण होतील. सेवा कोणती आहे, नियम काय आहेत, संकल्प कसा करायचा आहे, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर बघा स्वामी भक्तांनो, आपल्याला 21 दिवसाची श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायचे आहे. म्हणजेच आपल्याला 21 पारायणे करायचे आहेत. आता यामध्ये महिलांना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे मासिक धर्म. तर अशा वेळी महिलांनी काय करायचं आहे, सेवेला लवकर सुरुवात करायची आहे. तुम्ही अगदी उद्यापासून सुरुवात केली तरी चालेल. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण संकल्प कराल ना, त्यावेळेस तुम्हाला अखंड 21 दिवसाचा संकल्प करायचा नाही आहे. तुम्हाला फक्त 21 दिवसाचा संकल्प करायचा आहे. कारण की मासिक धर्म येऊ शकतो किंवा घरामध्ये लग्न कार्य, काहीही कार्य असू शकतं, ज्याच्यामुळे आपला एखाद दिवस इकडे तिकडे होऊ शकतो. आणि त्याचमुळे आपल्याला या सेवेला उद्यापासूनच सुरुवात करायची आहे. ज्यांना माहिती की या 21 दिवसात कुठलीही अडचण येणार नाही, त्यांनी 13 नोव्हेंबरपासून सुरुवात केली तरी चालेल. पण ज्यांना माहिती आहे की काहीतरी अडचण येऊ शकते, त्यांनी उद्यापासून सुरुवात करायची आहे. आणि संकल्प करताना, म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात करता त्या अगोदर संकल्प करता त्यावेळेस अखंड शब्द वापरायचा नाही आहे. आणि त्यासोबत तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या सेवेसोबत 11 माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे व 11 वेळा तारक मंत्र देखील बोलायचा आहे. मग बघा, जर तुम्हाला एवढा वेळ देणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले तरी चालेल. पारायण म्हणजे काय, तर आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. ते 1 ते 21 अध्याय एकाच वेळी एकाच दिवशी वाचणं याला एक पारायण म्हणतात. असं आपल्याला 21 पारायण करायचे आहेत. मग ते 4 डिसेंबरपर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पण समजा काही अडचणींमुळे तुमचं 4 डिसेंबरपर्यंत ते नाही शक्य झालं पूर्ण, पुढे गेलं तरी काही हरकत नाही आहे. बघा, खूप महिलांना, पुरुषांना या गोष्टीचे अनुभव आले आहेत. स्वामी सेवेत आलात आणि निराश झालात असे कधीच होणार नाही. त्यामुळे नक्की स्वामींची सेवा करा. आता संकल्प कसा करायचा ते आपण पाहूया. तुम्ही हा संकल्प तुमच्या जवळच्या केंद्रात, मठात किंवा घरी स्वामीच्या मूर्तीसमोर खडी साखर ठेवून आपल्याला संकल्प करायचा आहे. स्वामींना सांगायचे आहे तुम्ही ही सेवा कशासाठी करताय. तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील, तुमच्या मुलांचे शिक्षण असू द्या, तुमच्या घराबद्दलची इच्छा असू द्या, कोणतीही इच्छा असू द्या, ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. त्याचबरोबर स्वामींना सांगायचं आहे की तुम्ही ही 21 दिवसाची सेवा करणार आहात आणि जी स्वामींना सांगायचं की ही तुम्ही निर्विघ्नपणे पार पडू द्या. व त्याचबरोबर तुम्ही तुमची इच्छा देखील सांगायची आहे. आणि चुकून जरी 4 डिसेंबरच्या पुढे तुमची सेवा गेली ना, तरी अजिबात वाईट वाटून घेऊ नका. महाराज नेहमी भक्ती आणि श्रद्धा पाहतात. महाराज असे म्हणत नाहीत की तुम्ही मला 4 डिसेंबरपर्यंत बोललात आणि तुमचा संकल्प पूर्ण झाला नाही, असं महाराज बोलणार नाहीत. त्यामुळे भक्तीने आणि श्रद्धेने सेवा करा. आणि नियम आणि अटी काय आहेत त्याच्यासाठी, जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पारायण करताना त्यावेळेस बाहेरचं खाणं टाळायचं आहे. तुम्हाला बाहेरचं अजिबात खायचं नाही आहे.
तुम्ही माहेरी गेला असाल तर तुम्ही माहेरचं अन्न खाऊ शकता, पण लग्नाला, बारशाला किंवा अगदी कुठल्याही कार्यक्रमाला गेले तरी तुम्हाला घरातूनच डबा घेऊन जायचं आहे. बाहेरचं अजिबात खायचं नाही. त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म, विटाळ, सुतक देखील पाळायचं आहे आणि शक्य होत असेल तर ब्रह्मचार्य देखील पाळा व त्यासोबत शुद्ध शाकाहारी आणि घरी बनवलेलेच आपल्याला अन्न खायचं आहे. जर तुमच्या घरात कोणी नॉनव्हेज खात असेल, मांसाहार करत असेल तर त्याला तुम्ही करू द्या. तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही खाऊ देखील नका. हे सगळे तुम्हाला नियम पाळायचे आहेत. पण आता तुमच्या या 21 दिवसामध्ये जर विटाळ आला, सुतक आलं, कारण की आपल्याला माहिती असतं मासिक धर्म कधी येणार किंवा लग्न, कार्य काहीही आपल्याला हे माहिती असतं. त्याच्या तारखा अगोदरच आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतात. पण अचानक सुतक आलं किंवा विटाळ आला तर हे आपल्याला अगोदर माहिती नसतं. तर अशा वेळेस काय करायचं? कारण की विटाळ असो, सुतक असो ते 10 दिवस, 11 दिवस, 12, 13 दिवस प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळं असतं. तरी देखील तुम्ही ही सेवा कंटिन्यू करायची आहे. तुमची सेवा जाऊ द्या ना, 4 डिसेंबरच्या नंतर जाऊ द्या. मी म्हटलं तसं स्वामी महाराज तुमच्या फक्त भक्ती आणि श्रद्धा पाहणार आहेत. ते असं तुम्हाला कधीच म्हणणार नाहीत की तुम्ही हे 4 डिसेंबरच्या अगोदर का पूर्ण केलं नाही. त्यामुळे तुमची सेवा पुढे गेली तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याचमुळे मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा केव्हा तुम्ही संकल्प करणार असाल ना, तेव्हा अखंड हा शब्द वापरू नका. फक्त संकल्प करताना स्वामी महाराज मी 21 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे असं सांगा. आणि त्याचसोबत तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण हे एकाच बैठकीत करायचं आहे. असं नाही की 2-3 अध्याय वाचले, मग उठलो, मग परत वाचायला आलो, असं करायचं नाही आहे. त्यामुळे तुमची घरातली कामं आवरा, तुमच्या मुलांचे काही कामं असतील, जो काही वेळ असेल सगळा तुमचं आवरून घ्या आणि त्यानंतर एक प्रॉपर वेळ द्या. बघा, श्री स्वामी चरित्र सारामृताचं फक्त तुम्ही पारायण करणार असाल तर हार्डली तुम्हाला 1 ते सव्वा तास लागणार आहे. आणि मग तुम्ही तो वेळ कधीही देऊ शकता. तुमच्या घरातले बाकीचे इतर झोपलेले असतील, हस्बंड ऑफिसला गेलेले असतील, अशा वेळी देऊ शकता किंवा तुम्ही रात्री 12ला देखील श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण केलं तरी काहीही हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, दत्तसेवा ही आपल्याला 12 ते 12:30 मध्ये करायची नसते. कारण की हा वेळ हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो. त्यामुळे या वेळेत तुम्हाला कोणतीही सेवा करायची नाही. बाकी कधीही सेवा केली तरी चालेल. तुम्ही या 21 दिवसामध्ये फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत करत असाल तर एकाच वेळेस करा, ते एका बैठकीतच करा. आणि जर तुम्ही त्यासोबत 11 माळी जप करत असाल, 11 वेळा तारक मंत्र करणार असाल तर तुम्ही सकाळी श्री स्वामी चरित्र सारामृत करून संध्याकाळी तारक मंत्र व 11 माळी जप केला तरी चालेल किंवा एका बैठकीतच तुम्ही स्वामी महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत, तारक मंत्र व 11 माळी जप केला तरी चालेल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे ती भावना आहे. स्वामी महाराज काय बघणार आहेत की तुम्ही सेवा कशी केली हे नाही बघणार. तुम्ही किती तुपाचा दिवा लावला, कशाचा दिवा लावला किंवा तुम्ही नैवेद्य म्हणून काय ठेवलं हे सगळं बघणार नाहीत. स्वामी महाराज बघणार आहेत ती तुम्ही सेवा किती मनोभावाने केली आहे. त्यामुळे सेवा करताना, मी म्हणते सेवा करतानाच नाही तर इतर वेळी देखील दुसऱ्याबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नका. प्रत्येकाचं चांगलं होऊ दे हीच आपल्या मनामध्ये भावना पाहिजे. दुसऱ्याचं चांगलं होण्याची, पाहण्याची भावना जर आपल्याकडे असेल ना तर स्वामी महाराज तुमच्या बरोबर कधीच काही वाईट होऊ देणार नाहीत. व त्यासोबत ही 21 दिवसाची सेवा नक्की करा. 13 नोव्हेंबरपासून शक्य असेल, तुम्ही लगातार अखंड 21 दिवसाची सेवा करू शकत असाल तर तुम्ही 13 नोव्हेंबरपासून सुरुवात करा. नाहीतर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आज पोहोचला की तुम्ही आजच चालू करा किंवा उद्यापासून चालू करा. पण अखंड हा शब्द तुम्ही संकल्प करताना वापरू नका.